नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग आणि अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण सुरुवातीला या ठिकाणी पहिलं प्रकरण अभ्यासलं, पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि त्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम अभ्यासले. आणि आता आपण दुसरं प्रकरण अभ्यासत आहोत, त्याचं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जवळपास 5-6 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट देतात, त्याचे आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट देतात. त्याचा वापर करून आपण या ठिकाणी इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या आणि काही अडचणी असतील तर या ठिकाणी आपण त्या सॉल्व कशा करायच्या हे मी या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा, सुरुवातीला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. पर्निल स्पोर्ट्स क्लब पुणे या ठिकाणी पर्निल स्पोर्ट्स क्लबचं आपल्याला रिसिट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. आता सुरुवातीला रिसिट आणि पेमेंट अकाउंट त्याची फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 तारीख आहे, लक्षात घ्या. आता सुरुवातीला रिसिटचे पॉईंट या ठिकाणी आपल्याला इन्कमला घ्यायचे आहेत किंवा लॅबिलिटी साईडला, आणि पेमेंटचे पॉईंट एक तर आपण एक्सपेंडिचरला किंवा असेटला घेणार आहोत. सुरुवातीला तुम्ही इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करून घ्या आणि नंतर बॅलन्स शीट तयार करून घ्या. आणि ॲडजस्टमेंट पण आपल्याला बघायच्या आहेत. अगोदर ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क करून घ्या, ते पॉईंट इनर कॉलममध्ये लिहा आतमध्ये, आणि त्याच्यावरची ॲडजस्टमेंट करून मग ती आउटरला रक्कम घ्या. आणि ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट नाहीत ते डायरेक्ट पॉईंट आउटरला घेऊ शकतो. चला तर मग या ठिकाणी आपण फक्त सुरुवातीला ॲडजस्टमेंट बघू, म्हणजे ते पॉईंट तुमच्या लक्षात येतील. या ठिकाणी सुरुवातीला बघा, पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 अँड ₹1000 फॉर द इयर 17-18 आर स्टील्स इन ॲरियर्स. म्हणजे 16-17चे ₹500, 17-18चे ₹1000 हे येणं बाकी आहे. म्हणून हे दोन्ही पॉईंट या ठिकाणी आपण असेट साईडला लिहिणार आहोत. त्याचा एकच इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, त्याची काय टिकमार्क कुठं करायची गरज नाही. असेटला फक्त दोन्ही इयरचं ॲरियर्स दाखवायचं आहे. त्यानंतर आता दुसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹8000. सबस्क्रिप्शन करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे, येणं बाकी आहे. सबस्क्रिप्शन अगोदर ऐका, इन्कमला आपण लिहिणार आहोत, त्यामध्ये हे आउटस्टँडिंग ॲड करा आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला दाखवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सबस्क्रिप्शन ॲड करून ॲसेटला, त्यासाठी तुम्हाला या सबस्क्रिप्शनला, चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनला टिक मार्क करायचे आहे. ते वर्ष आहे या ठिकाणी बघा, सबस्क्रिप्शन 3 वर्षाचं दिले. चालू वर्ष 31 मार्च 19, मग इथं फॉर द इयर 18-19चं 70,000. ह्याला दुसरा आकडा टाका, ह्याची दुसरी ॲडजस्टमेंट आहे. 70मध्ये आउटस्टँडिंग ॲड करा आणि ॲसेटला घ्या. आता पुढं तिसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेले आहे. द ॲसेट्स अँड लॅबिलिटीज, म्हणजे आपल्याला ॲसेट आणि लॅबिलिटी खाली ओपनिंगच्या दिलेल्या आहेत. ऑन बघा 1/4/18 वेअर ॲज फॉलोज, खालील पद्धतीने ॲसेट आपल्याला दिलेले आहेत ओपनिंगच्या. बघा, बिल्डिंग फंड 47,000 हे डायरेक्ट लॅबिलिटी साईडला एकच इफेक्ट होणार आहे. बिल्डिंग फंड लॅबिलिटीला 47,000, कारण बिल्डिंगच्या पुढं फंड शब्द आला आहे. फंड शब्द आला की एक प्रकारची रक्कम रिझर्व करत असतो आपण, त्यामुळं बिल्डिंग फंड लॅबिलिटी साईडला या ठिकाणी दाखवायचं आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट ₹32,000 आपल्याला करंट अकाउंटवरती हे बँकेचं कर्ज ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळालेली आहे. ही ₹32,000 आपण कर्ज
ओपनिंगला घेतलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे कर्ज आपण रीपेमेंट केलेलं आहे. ते पण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे रीपेमेंट 32,000 केल्यामुळं आपल्याला याचा इफेक्ट कुठंच दाखवायचा नाही. सुरुवातीला 1 एप्रिलला आपल्याकडे 32,000 रुपये कर्ज होतं आणि ते आपण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पेमेंट साईडला पहिलाच पॉईंट आहे, बँक ओव्हरड्राफ्ट रीपेड 32,000. हे कर्ज आपण परत देऊन टाकलेलं आहे. त्यामुळं 32,000 कुठंच लिहायचे नाहीत, त्याचा इफेक्ट येणार नाही. ओपनिंगला 32,000 कर्ज होतं. 31 मार्च 19ला आपण ते 32,000 रुपये पेड केलेले आहेत, रीपेमेंट करून टाकलेलं आहे. त्यामुळे ते 32 कुठंच लिहायचे नाहीत. त्यामुळं याही ॲडजस्टमेंटची आपण इथं तिसरी खूण करू शकतो. आता पुढच्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे त्यातलीच. लँड आपल्याला 1.5 लाख रुपये दिलेला आहे. जागा जमीन 1.5 लाख आहे, ती डायरेक्ट आपण असेटला दाखवणार आहोत. लँडचा एक इफेक्ट होईल. आणि स्पोर्ट्स मटेरियल 30,000 रुपये. या ठिकाणी आपण खेळाचं साहित्य 30,000 रुपये सुरुवातीचं ओपनिंग बॅलन्स आहे 30,000 रुपये. हे ओपनिंग बॅलन्स आपण एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे. ते तुम्हाला मी उत्तरामध्ये दाखवणारच आहे, समजून सांगणारच आहे. हे स्पोर्ट्स मटेरियल 30,000 रुपये आपल्याला या ठिकाणी एक्सपेंडिचरला दाखवायचे आहेत. 1/4चे सगळे ओपनिंग बॅलन्स आहेत म्हणून. आणि नंतर मग स्पोर्ट्स मटेरियलची ॲडजस्टमेंट पण आपण बघणार आहोत. आता बघा, हे स्पोर्ट्स मटेरियल आपल्याला 30,000 रुपये या ठिकाणी दाखवायचं आहे ते एक्सपेंडिचरला. आणि तिथंच 5वी एक ॲडजस्टमेंट आहे बघा. मुद्दाम चौथी नंतर बघू किंवा चौथ्या ॲडजस्टमेंट अगोदर बघा. कॅपिटल फंड डायरेक्ट एक इफेक्ट आहे 1,12,500. हा डायरेक्ट लॅबिलिटीला ह्या कॅपिटल फंड तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल फंड 1,12,500 लॅबिलिटीला दाखवा, तो काढूनच दिलेला आहे आपल्याला. आणि त्यानंतर 5वी ॲडजस्टमेंट बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज ₹8,000. हा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे खेळाच्या साहित्यामधला. त्यामुळं हा स्टॉक स्पोर्ट्स मटेरियलमधून 8,000 रुपये लेस करा आणि त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवा. अशा पद्धतीने स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंगचा बॅलन्स आणि त्यामधनं हा क्लोजिंगचा बॅलन्स लेस करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला या स्पोर्ट्स मटेरियलची सुद्धा इथं टिकमार्क केली तरी हरकत नाही. आणि खाली आपल्याला सांगितलेलं आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि बॅलन्स शीट तयार करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडजस्टमेंट एक शॉर्टकटमध्ये बघितलेले आहेत. परत त्या व्यवस्थित मी समजून सांगणार आहे प्रॉब्लेम या ठिकाणी सांगत असताना किंवा शेवटी. मग आता एक एक पॉईंट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. चला तर मग या ठिकाणी आपण एक पॉईंट व्यवस्थित समजून घेऊ. तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुमच्या शंका क्लिअर होतील सुरुवातीपासून. बघा आता सुरुवातीला मी रिसीटचे पॉईंट आपण इन्कमला लिहिणार आहोत. एवढं लक्षात ठेवा, इन्कमला किंवा लॅबिलिटी साईडला, म्हणजे रिसीटचं इन्कम किंवा लॅबिलिटीला येतं, लक्षात घ्या. आता बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 रुपये. हे 5,000 रुपये कुठंच लिहायचे नाहीत. हे ओपनिंगचा बॅलन्स आहे. ओपनिंगच्या ॲसेटला आपण लिहित असतो. इथं आपण क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. त्यामुळे हे 5,000 रुपये आपल्याला कुठंच लिहायचे नाहीत. आता त्यानंतर बघा सबस्क्रिप्शन रेम्युनरेशन वर्गणी मानधन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे सभासदांकडून. सबस्क्रिप्शनमध्ये 16/17चं 2,000 रुपये सबस्क्रिप्शन होतं. ते मागील वर्षाचं होतं. त्यामुळं ते 2,000 रुपये कुठंच लिहायचे नाहीत. त्यानंतर 17/18चं 3,000 रुपये सबस्क्रिप्शन आहे, ते पण कुठंच लिहायचं नाही. म्हणजे जे ओपनिंगचे बॅलन्स आहेत मागील वर्षाचे असतील, त्याच्या मागच्या वर्षीचे बॅलन्स आहेत, ते आपल्याला इन्कम एक्सपेंडिचरला लिहायचे नाहीत. कारण इन्कम एक्सपेंडिचरला आपण फक्त चालू वर्षाच्याच एंट्र्या करतो. चालू वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीने आपण त्या एंट्र्या करत असतो. बघा आता या ठिकाणी मग पुढचं सबस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे. सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 70,000. हे 70,000 रुपये आपण या ठिकाणी
इन्कमला लिहिणार आहोत. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सबस्क्रिप्शन 70,000 रुपये इन्कमला घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आपली आउटस्टँडिंग 8,000 रुपये ॲड करून हे 8,000 रुपये असेटला दाखवायचं आहे. ते ॲडजस्टमेंट आपण नंतर समजून घेणार आहोत. बघा सबस्क्रिप्शन या ठिकाणी 70,000 रुपये रिसीटचं इन्कमला लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण. सबस्क्रिप्शन झाल्यानंतर पुढं दिलेलं आहे डोनेशन. आता डोनेशन या ठिकाणी 15,000 रुपये दिलेलं आहे आपल्याला. तिथं काय सांगितलं नाही स्पेसिफिक पर्पजसाठी किंवा कशासाठी. हे डोनेशन आपण डायरेक्ट या ठिकाणी इन्कमला दाखवणार आहोत. आणि तसंच एंट्रान्स फीसुद्धा 1,700 ही सुद्धा आपण इन्कमला लिहिणार आहोत. बघा मग या ठिकाणी डोनेशन आणि एंट्रान्स फी तुम्हाला दिसत असेल. डोनेशन 15,000 रुपये इन्कमला, एंट्रान्स फी 1,700 रुपये इन्कमला. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डोनेशन आणि एंट्रान्स फी डायरेक्ट आपण इन्कमला लिहायचे आहे. बघा इन्कम साईडचे हे शेवटचे 2 पॉईंट आहेत. डोनेशन आणि एंट्रान्स फी डायरेक्ट रिसीटचं इन्कमला तुम्ही दाखवू शकता. आता पुढं या ठिकाणी पुढं बघा कोणता पॉईंट आलेला आहे आपल्याला. पुढच्या स्लाईडवर या ठिकाणी आपण बघत आहोत. आता लाईफ मेंबरशिप फी म्हणजे सभासदत्व फी किंवा या ठिकाणी लाईफ मेंबरशिप फी 17,000 रुपये. ही 17,000 रुपये फी आपण इन्कमला लिहिणार आहोत. बघा या ठिकाणी इन्कम साईडला 17,000 रुपये लाईफ मेंबरशिप फी तुम्हाला दिसत असेल. इन्कम साईडला 17,000 रुपये आपण घेतलेले आहेत. अशा प्रकारे लाईफ मेंबरशिप फी आपण इन्कमला दाखवलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टूर्नामेंट रिसिप्ट 60,000 रुपये. जे काय आपण टुर्नामेंट भरवलेले आहेत, स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी आहे आपलं, ज्या काय मॅचेस भरवलेले आहेत त्याचे पैसे 60,000 रुपये मिळालेले आहेत. ते आपण इन्कमला या ठिकाणी लिहायचं आहे. रिसिप्टचं नाही तरी आपण सगळे इन्कमला लिहितो. 60,000 रुपये टुर्नामेंट रिसिप्ट इनर कॉलमला लिहा, कारण त्यातनं टुर्नामेंटचा एक्सपेंडिचर वजा करायचा आहे आपल्याला. त्यामुळं इनरला लिहिलेलं आहे 60,000 रुपये. म्हणजे टुर्नामेंट रिसिप्ट आपलं इन्कम आहे, इन्कमला दाखवायचे 60,000 रुपये. आता या ठिकाणी रिसिप्टचे सगळे पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आता पेमेंट साईडला आपण जाणार आहोत. वरच्या स्लाईडमधून या ठिकाणी पेमेंटचं एक्सपेंडिचरला आपण लिहिणार आहोत. बघा लक्ष द्या, एक 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 पॉईंट. आता सुरुवातीला बघा बाय बँक ओव्हरड्राफ्ट रीपेड. बँकेचं कर्ज आपण 32,000 ओपनिंगला घेतलं होतं, आता ते पेड केलेलं आहे. त्यामुळं ते कुठंच लिहायचं नाही. किंवा बँक ओव्हरड्राफ्ट तुम्ही लॅबिलिटीला दाखवू शकता 32,000 चालू 1 एप्रिलला आणि त्यातनं लेस रीपेड 32,000 बाहेर नील किंवा डॅश येईल असं दाखवलं तरी चालतंय. आणि जरी त्याचा इफेक्ट नाही घेतला तरी चालतंय, कारण आपण कर्ज ओपनिंगला 32,000 होतं, क्लोजिंगला ते पेड केलेलं आहे. त्यामुळे अकाउंटला बॅलन्स त्याचा 0 येणार आहे. त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी बाय सॅलरी 10,000 रुपये. ही 10,000 रुपये सॅलरी आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. त्यानंतर बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000 हे सुद्धा एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. आणि त्यानंतर बाय म्युन्सिपल टॅक्सेस 2,700 हे पण आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. आता हे तिन्ही पॉईंट बघा, सॅलरी, इलेक्ट्रिसिटी, म्युन्सिपल या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे. एक्सपेंडिचर साईडला आपण या ठिकाणी ते दाखवलेलं आहे. बघा टू सॅलरी 10,000 रुपये, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 4,000 रुपये, म्युन्सिपल टॅक्सेस 2,700 रुपये. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे या ठिकाणी पेमेंटचे पॉईंट आहेत ते एक्सपेंडिचरला आपण दाखवायचे आहेत. आता पुढं या ठिकाणी बघा पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे की बाय परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000 रुपयाचं आपण स्पोर्ट्स मटेरियल घेतलेलं आहे. हे पण आपण एक्सपेंडिचरला दाखवणार आहोत. या ठिकाणी बघा आता एक्सपेंडिचर साईडला आपल्याला दिसत असेल
हा महत्त्वाचा मुद्दा आहे या प्रॉब्लेममधला. सुरुवातीला स्पोर्ट्स मटेरियल बघा, आपल्याला ओपनिंगचं स्पोर्ट्स मटेरियल बघा, सुरुवातीला ओपनिंगचं स्पोर्ट्स मटेरियल 30,000 रुपये हे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 एप्रिलचं. 1/4चा 30,000 बॅलन्स. आता नवीन परचेस केलेलं 50,000. अशा पद्धतीने 30 अधिक 50 80,000चं स्पोर्ट्स मटेरियल आपल्याकडं आहे. आणि त्यामध्येच शेवटची एक ॲडजस्टमेंट दिली होती, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 8,000 रुपये, 5वी ॲडजस्टमेंट. तर या 80,000तून 8,000 रुपये गेले तर 72,000 रुपये हा आपला या वर्षीचा स्पोर्ट्स मटेरियलवर झालेला खर्च आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग स्टॉक स्पोर्ट्स मटेरियलचा 30,000, त्यामध्ये ॲड परचेस 50,000 आणि त्यातनं क्लोजिंग स्टॉक 8,000 रुपये वजा करायचे आहेत. असंच 80मधून 8 गेले 72,000 रुपये आउटरला दिसत आहेत. त्यानंतर पुढं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, जनरल एक्सपेन्सेस 3,500 हे आपल्याला एक्सपेंडिचरला लिहायचं आहे. त्यानंतर पुढं बाय रिपेअर टू ग्राउंड 500 रुपये हे सुद्धा आपल्याला एक्सपेंडिचरलाच लिहायचं आहे. म्हणजे जनरल एक्सपेन्सेस आणि रिपेअर टू ग्राउंड बघा, या ठिकाणी एक्सपेंडिचरला तुम्हाला दिसत असेल, टू जनरल एक्सपेन्सेस 3,500, टू रिपेअर ऑफ ग्राउंड 500 रुपये. तर या पद्धतीने ग्राउंड रिपेअर केलेलं 500 रुपये, जनरल एक्सपेन्सेस 3,500 रुपये. म्हणजे पेमेंटचं डायरेक्ट एक्सपेंडिचरला दाखवायचं आहे. त्यानंतर पुढं आपल्याला हा एक पॉईंट दिलेला आहे बघा. आता दुसऱ्या स्लाईडमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत. दुसऱ्या स्लाईडमध्ये टुर्नामेंट एक्सपेन्सेस हे 50,000 रुपये आपण टुर्नामेंट रिसीटमधनंच वजा केलेले आहे. म्हणजे टुर्नामेंट रिसीट इन्कम साईडला 60,000 रुपये घेतलं, त्यामधनंच टुर्नामेंटचा खर्च वजा केला. 60,000तनं 50,000 रुपये खर्च गेला, 10,000 रुपये इन्कम झाला. मग हे आपण इन्कम साईडला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की टुर्नामेंट रिसिप्ट आहे 60,000 रुपये, त्यातनं लेस टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 रुपये, म्हणजे इन्कम झाला आहे फक्त 10,000 रुपये. म्हणजे या पद्धतीने टुर्नामेंटच्या इन्कममधनं टुर्नामेंटचा एक्सपेंडिचर वजा केला तरी या ठिकाणी 10,000 रुपये इन्कम झालेला आहे. ही एक पद्धत झाली. दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता. हे टुर्नामेंट रिसिप्ट डायरेक्ट 60,000 रुपये आउटरला लिहू शकता आणि टुर्नामेंट एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेंडिचरला सुद्धा तुम्ही इथं दाखवू शकता की टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 रुपये. शेवटी 10,000 रुपये इन्कममध्ये राहणारच आहेत. या पद्धतीने दाखवू शकताय. आता पुढं या ठिकाणी पुढचा एक पॉईंट महत्त्वाचा की बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स आहेत कॅश इन हँड 7,000 रुपये आणि कॅश ॲट बँक 14,000 रुपये. अशा पद्धतीने 21,000 रुपये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे क्लोजिंग कॅरीड डाऊनचे बॅलन्स आहेत. ते आपण या ठिकाणी ॲसेट साईडला लिहिणार आहोत. बघा, बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, कॅश इन हँड 7,000, कॅश ॲट बँक 14,000 रुपये. या पद्धतीने तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेटला हे दाखवू शकता, कॅश इन हँड 7 आणि कॅश ॲट बँक 14,000 रुपये. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पेमेंटचे पॉईंट एकतर एक्सपेंडिचरला किंवा या ठिकाणी ॲसेट साईडला दाखवायचे आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे रिसिप्ट आणि पेमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट व्यवस्थित समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला त्या कळतील. या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटचे कधीकधी एकच इफेक्ट होतात आणि कधीकधी 2 इफेक्ट होतात. तर या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या कोणत्या ॲडजस्टमेंटचा सिंगल इफेक्ट आणि कोणत्या ॲडजस्टमेंटचा डबल इफेक्ट तो व्यवस्थित लक्षात घ्या. आता पहिली ॲडजस्टमेंट बघा, सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 आणि अँड ₹1,000 फॉर द इयर 17-18 स्टील इन ॲरियर्स. ॲरियर्स म्हणजे साठलेले पैसे अजून येणं बाकी आहे. त्यामुळं 16-17चे 500 आणि 17-18चे 1,000 हे दोन्ही पण आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला बघा, तुम्हाला उत्तरात पण मी दाखवतो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
सबस्क्रिप्शन असेट साईडला 16-17चे 500 आणि 17-18चे 1000 रुपये हे डायरेक्ट सिंगल इफेक्ट असेट साईडला आपल्याला दाखवायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुढची सेकंड ॲडजस्टमेंट म्हणजे या ॲडजस्टमेंटचा एकच इफेक्ट झाला. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर रुपीज 8000. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इफेक्ट ऐका. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा आणि असेट साईडला लिहा. बघा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, सबस्क्रिप्शनमध्ये इथं 8000 रुपये आपण ॲड केलेला आहे इन्कम साईडला आणि त्याचा इफेक्ट या ठिकाणी असेट साईडला सबस्क्रिप्शन बघा 8000 रुपये 18-19चे चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन 18-19चं 8000 रुपये ॲड करा. म्हणजे पहिल्या ॲडजस्टमेंटचं येणं बाकी म्हणून ते दोन्ही सबस्क्रिप्शन 500,000 डायरेक्ट येणं दाखवलं आणि चालू वर्षाचं ॲड करून असेटला 8000 रुपये घेतलेले आहेत. आता पुढं विद्यार्थी मित्रांनो बघा, तिसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. लक्ष द्या व्यवस्थित. द असेट अँड लॅबिलिटी ऑन 1/4/2018 ओपनिंगच्या असेट लॅबिलिटी दिलेल्या आहेत. याचे डायरेक्ट इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटकडे दाखवायचे आहेत. बघा सुरुवातीला बिल्डिंग फंड 47,000 रुपये. आता बघा बिल्डिंग फंड डायरेक्ट लॅबिलिटीला आपण या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बिल्डिंग फंड 47,000 रुपये. बघा डायरेक्ट लॅबिलिटी साईडला बिल्डिंग फंड 47,000 रुपये. म्हणजे या पद्धतीने तुम्ही बिल्डिंग फंड डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवू शकता. एकच इफेक्ट. त्यानंतर या ठिकाणी पुढची ॲडजस्टमेंट म्हणजे त्यातलाच पुढचा पॉईंट बघा. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेचं कर्ज 32,000 रुपये होतं आणि तेच आपण या ठिकाणी पेमेंट साईडला पेड केलेलं आहे, रिपेड केलेलं आहे. त्यामुळं त्याचा इफेक्ट दाखवायचा नाही. 32,000 कर्ज सुरुवातीला होतं, क्लोजिंगला 32,000 रुपये कर्ज पेड केलेलं आहे. त्यामुळं त्याचा इफेक्ट येणार नाही. आणि जर तुम्हाला वाटलंच तर 32,000 रुपये लॅबिलिटीला दाखवा क्लोजिंगला, त्यातनं लेस रिपेमेंट 32,000 रुपये बाहेर डॅश येईल किंवा नील येईल, अमाऊंट 0 येईल. म्हणजे 32 कर्ज घेतलं, 32 ते पेड केलं. त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या बुक्स ऑफ अकाउंटवरती होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी लँड 1.5 लाख रुपये लँड आहे, जागा जमीन, ती आपण असेट साईडला या ठिकाणी बघा लँड सुरुवातीलाच 1.5 लाख रुपये आहे. ती आपली असेट आहे, जागा जमीन. त्यामुळं लँड असेट साईडला 1.5 लाख रुपये आपण लिहायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढची त्यातलाच पॉईंट बघा. स्पोर्ट्स मटेरियल रुपीज 30,000. म्हणजे ओपनिंगचा स्टॉक स्पोर्ट्स मटेरियलचा 30,000 रुपये आहे. हा आपण एक्सपेंडिचरला दाखवायचा आहे. बघा एक्सपेंडिचरला सुरुवातीला ही एक महत्त्वाचा पॉईंट आहे, परत एकदा नीट समजून घ्या. स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग बॅलन्स 30,000 रुपये ॲडजस्टमेंटमधला. आता पेमेंट साईडचं परचेस 50,000 रुपये आपण त्याच्यात ॲड केलं. 30 + 50 80,000 रुपये झाले. आणि त्यातनं शेवटच्या ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 8,000 रुपये. 80मधून 8 गेले, बाहेर 72,000 येणार आहे. म्हणजे सुरुवातीला ओपनिंग स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक, चालू वर्षाची परचेस त्याच्यामध्ये ॲड करा आणि क्लोजिंग स्टॉक शेवटच्या ॲडजस्टमेंटचा लेस करून असेटला दाखवायचा आहे. आता पुढं या ठिकाणी बघा पुढची ॲडजस्टमेंट. आता बघा एक क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 8,000 रुपये. हे 8,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. 80,000तून 8 गेले 72 आणि हेच 8,000 रुपये आपण स्पोर्ट्स मटेरियलचे या ठिकाणी बघू शकता तुम्ही असेट साईडला स्पोर्ट्स मटेरियल 8,000 रुपये. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे स्पोर्ट्स मटेरियल पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स, नंतर त्याच्यात ॲड परचेस आणि नंतर क्लोजिंग बॅलन्स त्यामधून लेस करा. आता पुढं या ठिकाणी शेवटचे ॲडजस्टमेंट आपल्याला म्हणजे अगोदर घेतले आपण. आता चौथे ॲडजस्टमेंट बघा. कॅपिटल फंड. कॅपिटल फंड आपल्याला इथं दिला आहे 1,12,500. हा कॅपिटल फंड आपण डायरेक्ट लॅबिलिटी साईडला बघा तुम्हाला दिसत असेल. कॅपिटल फंड 1,12,500 लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंड 1,12,500. त्याचा एकच इफेक्ट होणार आहे.
तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्या ॲडजस्टमेंटसुद्धा या ठिकाणी पोस्टिंग केलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बघणार आहोत. बघा, लक्ष द्या. एक एक पॉईंट परत एकदा मी या ठिकाणी समजून सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थित. सुरुवातीला बघा, सॅलरी आपण एक्सपेंडिचरला 10,000 रुपये लिहिली आहे. इलेक्ट्रिसिटी ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाहीत, 4,000 डायरेक्ट बाहेर लिहून टाकायचं आहे. म्युन्सिपल टॅक्सेस 2,700 डायरेक्ट बाहेर आउटरला. त्यानंतर टू स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग स्टॉक 30,000 रुपये, त्यामध्ये ॲड परचेस 50,000, टोटल 80,000 रुपये झाले. त्यातनं लेस क्लोजिंग स्टॉक 8,000, 80मधून 8 गेले 72,000 रुपये आउटरला आले. त्यानंतर टू जनरल एक्सपेन्सेस 3,500. त्यानंतर टू रिपेअर ऑफ ग्राउंड 500 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला आपण घेतलेले आहेत. त्यानंतर पुढं या ठिकाणी म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिपेअर टू ग्राउंड आपण या ठिकाणी सगळे पॉईंट ट्रान्सफर केलेले आहेत एक्सपेंडिचरचे. आता इन्कमचे पॉईंट बघा, या ठिकाणी आपल्याला सबस्क्रिप्शन 70,000, त्यामध्ये चालू वर्षाचे 8,000 ॲड केले, बाहेर 78,000 रुपये आले. त्यानंतर टुर्नामेंट रिसिप्ट 60,000 रुपये. टुर्नामेंट रिसिप्ट इन्कमचा आपण या ठिकाणी रिसिप्टचं इन्कमला घेतलं. त्यानंतर त्यातला एक्सपेंडिचर 50,000 रुपये वजा केला, 10,000 रुपये आपल्याला इन्कम झाला. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी 17,000 रुपये. त्यानंतर डोनेशन 15,000 आणि एंट्रान्स फी 1,700 रुपये. अशा पद्धतीने आपण ही एंट्रान्स फी पण इन्कम साईडला दाखवलेली आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इन्कमचे इफेक्ट विचारा. इन्कम साईडचे 1,700 पॉईंट अभ्यासले. आता आपल्याला हा प्रॉब्लेम क्लोज कसा करायचा बघा. या ठिकाणी इन्कमची टोटल, तुम्हाला इन्कम साईडची टोटल सुरुवातीला करणं अपेक्षित आहे. ती टोटल या ठिकाणी खालच्या लाईनला आहे, पण तरी मी या ठिकाणी ती टोटल तुम्हाला सांगतोय. इन्कमची टोटल इथे आपली 1,21,700 1,21,700 इन्कमची टोटल आहे, लक्षात घ्या. म्हणजे परत एकदा बघा, 1,00,000 या ठिकाणी इन्कमची टोटल 1,21,700. तर या पद्धतीने इन्कमची टोटल 1,21,700, तीच आपण एक्सपेंडिचरला घेणार आहोत 1,21,700. त्यामधून एक्सपेंडिचरचे सगळे पॉईंट वजा केल्यानंतर जो काय फरक येणार आहे तो फरक या ठिकाणी आहे 29,000 रुपये. हा 29,000 रुपये आपल्याला सरप्लस म्हणून विचारात घ्यायचा आहे. म्हणजे इन्कमची टोटल 1,21,700, तीच एक्सपेंडिचरला घ्या 1,21,700 आणि त्यामधून एक्सपेंडिचरची टोटल वजा करा आणि जो फरक येणार आहे त्याला नाव द्यायचं टू सरप्लस 29,000. आणि हा सरप्लस 29,000 रुपये या ठिकाणी बघा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला कॅपिटल फंडामध्ये सरप्लस ॲड केलेला दिसतोय 29,000 रुपये. म्हणजे 1,12,500 अधिक 29,000 रुपये, आउटरला टोटल 1,41,000 रुपये, 1,41,500. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1,12,500 अधिक 29 असे 1,41,500 ही टोटल आपण आउटरला घेतलेली आहे. कॅपिटल फंडामध्ये सरप्लस ॲड करायचं आहे. मग लॅबिलिटी साईडची टोटल आपल्याला 1,41,500 अधिक 47 अशी टोटल येणार आहे आपली लॅबिलिटी साईडची 1,88,500. आणि या ठिकाणी ॲसेटची सुद्धा टोटल आपल्याला तेवढीच आली पाहिजे. ती सुद्धा इथे आपली ॲसेटची टोटल 1,88,500. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचं बॅलन्स शीट हे टॅली होतं आहे. लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड टॅली झाली की तुमचा प्रॉब्लेम टॅली होतो आहे आणि त्या पद्धतीने त्याचं या ठिकाणी सरप्लस ॲड करा आणि बॅलन्स शीटची टोटल करा.
ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण हा 6वा-7वा प्रॉब्लेम या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे लक्षात घ्या की इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट व्यवस्थित आखून घ्या, बॅलन्स शीट व्यवस्थित आखा आणि सुरुवातीला प्रॉब्लेम रिसीट आणि पेमेंट अकाउंट तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, ॲडजस्टमेंट लिहा आणि नंतर या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व करा. हे प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलेच या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. काही प्रॉब्लेम मी एक्झरसाइजमधले घेतलेले आहे, काही प्रॉब्लेममध्ये 1-2 ॲडजस्टमेंटमध्ये बदल केलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला हा भाग सोपा व्हावा यासाठी थोडासा बदल केलेला आहे. आता आपल्याला रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं होतं आणि ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या. आता इथून पुढचे काही प्रॉब्लेम आपण अभ्यासणार आहोत, ते सुद्धा 1-2 प्रॉब्लेम असेच असतील, पण काही प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा दिलेलं असतं. तसा एक प्रॉब्लेम मी घेतलेला आहे, अजून तसे प्रॉब्लेम घेणार आहे की जेणेकरून आपलं प्रॅक्टिस व्हावं. त्यासाठी या ठिकाणी तुम्ही झालेला भाग व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करा, सोडवून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि या पद्धतीने तुम्ही अकाउंटचा जास्तीत जास्त अभ्यास करा, जेणेकरून अकाउंट हा विषय तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा परफेक्ट होत जाणार आहे. आणि व्हिडिओ व्यवस्थित ऐका, पहा आणि त्या पद्धतीने लक्ष देऊन या ठिकाणी सगळे प्रॉब्लेम सॉल्व करा. काही शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये तुमच्या शंका विचारा किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका. काही ॲडजस्टमेंट समजल्या नसतील तर त्या विचारा. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असंच आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने थोड्या दिवस तरी टीचिंग करणं या ठिकाणी भाग आहे आणि तुम्हीसुद्धा त्या टीचिंगचा योग्य तो उपयोग करून तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडायची आहे. जरी काय अकाउंटला शंका असतील तरी तुम्ही या ठिकाणी बिनधास्त विचारा, पण झालेले सगळे प्रॉब्लेम रोजच्या रोज या ठिकाणी सॉल्व करा. ठीक आहे, ह्याच्यावरती सुद्धा आपण गुगल फॉर्म्समध्ये काही प्रश्न विचारत आहोत, तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सॉल्व करून सेंड करत जा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती समजलं आहे ते आपल्याला कळू शकतं. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद. थँक्यू.